नमस्कार मित्रांनो. राज्यातील 7 सहकारी कारखान्यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे. कारण या 7 साखर कारखान्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने नकार दिलेला आहे. सलग 3 वर्ष बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील सहकारी कारखान्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ म्हणजे NCDC याने नकार दिलेला आहे. राज्य सरकारने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्यासाठी NCDC कडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यापैकी 7 कारखान्यांना तुर्तास कर्ज मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव NCDC ला पाठवला होता. ते कारखाने कोणते आहेत हे आपण पाहणारच आहोत. त्यापैकी श्री भोगावती सहकारी कारखाना कोल्हापूर, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापूलाड सहकारी साखर कारखाना सांगली, मुळा सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना बीड या कारखान्याचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. कारखान्याचे भाग भांडवल कमी असणे, आर्थिक अनियमितता, सतत 3 वर्ष आर्थिक तोटा, यापूर्वी NCDC कडून कर्ज घेऊनही सुधारणा न होणे, कर्ज परतफेडीचे प्रमाण कमी असणे, कारखाना भाड्याने चालवण्यास देणे, FRP रक्कम आणि शासनाची थकबाकी असणे आदी कारणामुळे रामेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जालना, विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना धाराशिव, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुणे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर, कर्मयोगी कुंडलिक जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पुणे आणि राजगड सहकारी साखर कारखाना पुणे या 7 कारखान्याचे कर्ज प्रस्ताव NCDC ने फेटाळून लावलेले आहेत. राज्यातील सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना खेळते भांडवल पुरवण्यासाठी साखर कारखान्यामध्ये इथेनॉल किंवा सह उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी NCDC दीर्घ मुदतीचे कर्ज देते. काही कारखान्याच्या कर्ज प्रस्तावात त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून पुन्हा कर्ज प्रस्ताव पाठवले जातील अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. धन्यवाद.